आमदार रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांना डिवचल्यानंतर आता अजित पवार यांनीही भावकीमुळे तो आमदार झालास असं म्हणत पलटवार केलाय। रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज इस्लामपूरमधल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह यांचं उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आले होते। यावेळी चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली। रोहित पवार यांनी अजित पवारांवर फटकेबाजी केल्यानंतर जयंत पाटील यांनी वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही म्हणत अजित पवारांना अप्रत्यक्ष चिमटे काढले। त्यामुळे चांगली शाब्दिक फटकेबाजी रंगलेली होती। अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं। अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं। मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे। त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले। मला तर काही कळतच नाही काहींचं। अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं। मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणी मादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही आहे, त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा, आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते।